like, share, and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you. बंधू भगिनींनो, आपला पातंजल योगदर्शनाचा अभ्यास चालू आहे आणि त्यातला साधनपाद मंत्र 44 निरूपणाला मी घेतलेला आहे. कालच्या व्याख्यानात त्याच्याबद्दल थोडं सांगितलं. आता पुढे सांगतो. तो मंत्र असा आहे, स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग. मी स्वतःचा अभ्यास केला तर इष्टदेवतेशी पूर्ण मिलन होतं. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास. स्वतःचं म्हणजे माझ्या स्वतःचा व्यक्तिगत अभ्यास, म्हणजे माझ्या शरीराचा, देहाचा, मनाचा, बुद्धीचा, आत्म्याचा हा अभ्यास करायलाच पाहिजे. आणि मी जो विषय ठरवला असेल त्या विषयाचाही अभ्यास केला पाहिजे. त्याला स्वाध्याय असं म्हणायचं. शाळेत शिक्षक मुलांना काहीतरी अभ्यास करायला देतात, तो स्वाध्याय. होमवर्क आज जास्त लोकप्रिय शब्द म्हणजे होमवर्क, तो. पण तो इथे स्वतः करायचा आहे. कोणी लादून उपयोग नाही. शिक्षक गुरु असं सांगत नाहीत. आपलं आपण करायचं आहे, तो स्वाध्याय. असा जर केला तर, एखादी देवता घेऊन तिचा अभ्यास केला तर त्या देवतेचं दर्शन आपल्याला होतं. आणि आपला आपण स्वाध्याय जर केला, आत्म्यापर्यंत जाऊन आपण भेटलो तर आपल्याला कुठल्या तरी देवतेचं अचानक दर्शन होतं, अनाहूतपणे. त्या देवतेला निमंत्रण न देता सुद्धा ती आपल्या पुढे येऊन उभी राहते आणि दर्शन देते. आश्चर्य वाटेल असं म्हणल्यावर. अनाहूत कसे येतात? येतात. आपल्या आत्म्याची शुद्धी झाली तर त्यांच्या आत्म्यानं ते कळतं, आत्मा हा सगळा एकच आहे. आणि म्हणून अशा योग्यतेच्या माणसाला ते दर्शन देतात. ती योग्यता मिळवायला कशी शुद्धी पाहिजे सगळं गेल्या व्याख्यानात तुम्हाला सांगितलं. आता मला किती दर्शनं झालेत, कितीतरी दर्शनं झालेत. आश्चर्य वाटेल तुम्हाला. भीमाचं दर्शन व्हावं असं कोणीही मनात ठरवत नाही. तुमच्यापैकी कोणी कधी योजलेलं नसेल, माझ्याही मनात नव्हतं. पण मी अभ्यास करत होतो महाभारताचा, तेव्हा मला भीमानी दर्शन दिलं. मला कळला नाही तो कोण आहे ते. समोर माझ्या उभा राहिला एक धिप्पाड पुरुष. धिप्पाड म्हणजे अक्षरशः एवढी छाती होती त्याची, एवढी रुंद छातीन, अशी बारीक कंबर, गोरा पान, दिसायला अप्रतिम सुंदर, बारीक अशा मिशा होत्या, तलवारकट मुकुट वगैरे होता, फार धिप्पाड. मी त्याच्याकडे पाहून माझी छाती दडपली. मी भानावर होतो हे लक्षात ठेवा, ध्यान करत होतो. पण मी झोपेत नव्हतो, स्वप्नात बघितलेलं नाही. हे ध्यानाच्या अवस्थेत मी बघितलं आहे. समाधीपर्यंत जाऊन पोचलो म्हणून. तो इतका धिप्पाड, त्याचं ते काय म्हणायचं, रौद्र रूप. रौद्र म्हणजे भीषण भयानक नव्हे, प्रचंड रूप, शक्तिमान रूप. मला असं वाटलं की ह्यानी जर टिचकी मारली अशी माझ्या हिते तर मी मरून खाली पडेन. इतकी प्रचंड शक्ती त्याच्या अंगात होती. असं बघूनच दिसलं. हे दिसल्यावर त्यावेळी मी स्वयंभू हे पुस्तक लिहित होतो भीमावरचं. म्हणजे अभ्यास चालू होता, स्वाध्याय चालू होता, भीमाचा महाभारताचा अभ्यास चालू होता. म्हणून भीमाने मला दर्शन दिलं. पण हा भीम हे मला कळलंच नाही. मी बघत राहिलो, कोण, मला काही कळत नाही असं मनात म्हणतोय. तेवढ्यात आतून माझे गुरु म्हणले, अरे भीमाला ओळखलं नाहीस का? मला प्रश्न केला, म्हणजेच सांगितलं हा भीम आहे. सुवर्णाप्रमाणे गोरा पान. गोरेपानात वेगवेगळे छटा असतात बघा तुम्ही. युरोपियन लोक असतात ते तांबूस गोरे असतात, कित्येक वेळा लालबुंद दिसतात, इतके गोरे. पण हा तसा नव्हता. हे पिवळसर वर्ण, म्हणून सुवर्णाप्रमाणे गोरा असा होता. दिसायला खरोखरच अप्रतिम होता. त्याला अशा बारीक मिशा होत्या, दाढी नव्हती. त्याच्या खांद्यावर धनुष्य लटकवलेलं होतं, कमरेला तलवार लटकवलेली होती. हे पाहून मीच आश्चर्यचकित झालो की भीम म्हटलं की गदा एवढंच ऐकलेलं लहानपणापासून. आणि त्याच्या हातात खांद्याला धनुष्य लटकवलेलं आणि कमरेला तलवार. मग ज्यावेळी मी महाभारताचा जास्त अभ्यास केला त्यावेळी कळलं, भीम हा धनुर्युद्धामध्ये अर्जुना इतका सरस होता. भीमसुद्धा सव्यसाची होता. सव्यसाची म्हणजे काय? आता नेहमी धनुष्य डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने ओढतात आणि बाण सोडतात. हा असं धनुष्य उजव्या हातात धरायचा आणि डाव्या हाताने बाण सोडायचा.
अर्जुन करायचा तसं भीमही करायचा, हेच कोणाला माहीत नाही अशी अवस्था आहे. हे सगळं बघितल्यावर, आणि तो भीम आहे हे माझ्या दत्तानीच मला सांगितलं हा भीम आहे म्हणून, मी तसं चित्र काढलं. स्वयंभू या पुस्तकावर मी तसं चित्र भीमाचं काढलेलं आहे. आणि आतमध्ये वेगवेगळ्या कोनातून भीमाची चित्र मी 4 काढलेली आहेत. मी एकूण 5 चित्र भीमाची काढली. हे मुद्दाम सांगण्याचं कारण, जे ध्यानात दिसतं ते आणि हा संप्रयोग होतो तेव्हा किती अचूकता असते ते कळावं म्हणून हा सगळा कथाभाग तुम्हाला सांगतो आहे. हे पुस्तक प्रसिद्ध झालं. काही मध्ये 1 किंवा 2 वर्ष गेले असतील. आणि हरिभाऊ दिवेकर नावाचे एक प्रकांड पंडित होते. त्यांनी माझं स्वयंभू हा ग्रंथ वाचला आणि एका व्याख्यानात त्यांनी सांगितलं, मित्रमंडळ कॉलनी पुणे इथे त्यांनी व्याख्यान दिलं होतं. त्यात सांगितलं की महाभारतावर संशोधन एकट्या माणसाने केलं आहे, ते म्हणजे पुण्यातले डॉक्टर वर्तक. इथे भांडारकर प्राच्यविद्या संस्था आहे. महाभारताच्या त्यांनी प्रती काढल्या, पण त्यांनी जे केलं नाही संशोधन ते एकट्या माणसाने केलं आहे आणि ते अचूक आहे. आणि लगेच त्यांनी आपल्या मंत्र्याला सांगितलं स्वतःच्या की मला डॉक्टरांना भेटायचं, वर्तकांना भेटायचं. म्हणून त्यांनी मला सांगितलं म्हणून मी त्यांच्याकडे भेटायला गेलो. मला त्यांनी विचारलं, असा भीम का काढलात? म्हटलं, मला जसं भीमाने दर्शन दिलं तसं चित्र मी काढलेलं आहे. म्हणजे पुरावा काय याला? म्हटलं, पुरावा काय देणार? मला जे दिसलं त्याचा पुरावा मी देऊ शकत नाही. मग ते म्हणले, पूर्वीची माणसं दाढी मिशा असायची ना. शिवाजी म्हटलं की दाढी लांब मिशा पाहिजेतच. दाढी मिशा नसल्या तर शिवाजी कोण म्हणणार? मग तसं ह्याला शिवाजीपेक्षाही प्राचीन काळचं दाढी मिशा पाहिजेत. मग ह्याला का नाही काढल्या दाढी मिशा? मिशा काढल्यात बारीक, पण भरघोस मिशा पाहिजेत ना पूर्वीच्या काळातल्या माणसाला. दाढी पाहिजे का नाही? म्हटलं, मला दिसलं तसं मी काढलं आहे. मला जो भीम दिसला त्याला दाढी नव्हती आणि बारीक तलवारकट ज्याला म्हणतात कोरून काढलेल्या मिशा होत्या. ते म्हणले, पुरावा काय? म्हटलं, पुरावा मी देऊ शकत नाही, मला दिसलं तसं मी काढलं. त्याच्यावर ते हरिभाऊ दिवेकर म्हणले, मी तुम्हाला पुरावा देतो. म्हटलं, कसला पुरावा? भीमाला दाढी नव्हती, मिशा बारीक होत्या की नव्हत्या? म्हटलं, कुठे पुरावा? ते म्हणले, महाभारतातच आहे. आणि त्यांनी मला पुरावा दिला की दुर्योधन भीमाला नेहमी शिव्या देत असे. त्यात त्याची नेहमी वापरण्यात येणारी शिवी म्हणजे तू व र क. तू व र क म्हणजे भुंड्या, दाढी मिशी नसलेला. भीम दाढी मिशा कापत असे. त्यामुळे दुर्योधनाची कल्पना झाली याला दाढी मिशाच नाहीत म्हणून हा नपुसक आहे, याच्या अंगात वीरश्रीच नाही, अशी त्यांनी कल्पना केली. दाढी मिशी नसणं म्हणजे पौरुष नसणं असाच अर्थ त्यांनी घेतला आणि त्याच्यातच फसला तो. आणि म्हणूनच भीमाच्या हस्ते दुर्योधनच मारला गेला. मग ध्यानात जे दिसतं तो खऱ्या अर्थाने इष्टदेवता संप्रयोग हा असतो. खरोखरच भीम मला दिसला, त्याचं मी चित्र काढू शकलो कारण चित्रकला माझ्या अंगात आहे जन्मापासून. म्हणून मी चित्र काढलं आणि त्याचा पुरावा असा न कळत मला मिळाला. म्हणून संप्रयोग हा जो शब्द आहे, योग म्हणजे मिलन होणं, प्रयोग म्हणजे प्रकर्षाने मिलन होणं, संपूर्णपणे मिलन होणं. म्हणजे मला भीमच दिसला होता, भीमानेच दर्शन दिलं होतं, दुसरं कोणी नाही, याची एक खात्री पटली मला. हे असं घडतं. आता काही जण म्हणतील हे खरं कशावरून भास असेल? भास का नाही सांगितलं? कारण पुरावा नंतर मिळाला आहे म्हणून भास नाही. आणि तो भास आहे की नाही आपली आपण खात्री करायला लागते. आणि म्हणून आणखीन एक सांगतो की मनात कुठलाही विषय न ठेवता जर तुम्ही ध्यानात गेलात त्यावेळी जे दिसतं तो भास नसतो. मला गणपती दिसावं म्हणून मी बसलो तर मनाचा खेळबिल गणपती दिसेल. पण ते जर माझ्या मनात नसेल, मन जर शुद्ध असेल, अमुक देवता दिसावी म्हणून बसलो नसेल तर मनाचा खेळ होत नाही. अशा अवस्थेत जे दिसतं ते खरंच असतं, त्यावेळी संप्रयोग म्हणायचं. साक्षात्कार हा शब्द अतिशय सुंदर आहे. स अक्षात आकार. आकार दिसतोय कृष्णाचा किंवा गणपतीचा. कसा आकार दिसतोय? कसा? स अक्षात म्हणजे डोळे उघडे असताना. अक्ष म्हणजे डोळे. डोळ्यांसकट बघतोय आणि कृष्ण दिसतोय किंवा शंकर दिसतोय, साक्षात्कार झाला. त्याला जे मोल आहे ते दृष्टांतालाही नाही, स्वप्न दृष्टांतालाही नाही. पुढला मंत्र आहे समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. ईश्वराचं प्रणिधान केलं तर समाधीची सिद्धी लाभते.
समाधीची सिद्धी म्हणजे समाधी सिद्ध होते, समाधी लागायला सुरुवात होते, हे एक. किंवा दुसरे होईल, ईश्वर प्रणिधानामुळे समाधी लागते आणि सिद्धी प्राप्त होते. काही अर्थ घ्या, पण मला वाटते सरळ अर्थ घ्यावा की ईश्वराच्या प्रणिधानामुळे समाधी सिद्ध होते. समाधी सिद्धी ही ईश्वर प्रणिधानात. ईश्वर प्रणिधान म्हणजे काय, तुम्हाला आधीच्या सुरुवातीच्या व्याख्यानात सांगितलेलं आहे. प्रत्येक नियमाचं फळ वर आत्तापर्यंत जी भाषणं केली त्यात सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथं ह्या 5वं जे नियम आहे ईश्वर प्रणिधान, त्याचं फळ सांगतायत की ईश्वर प्रणिधान जर खऱ्या अर्थाने केलं तर समाधी सिद्ध होते. समाधी म्हणजे काय, नुसतं डोळे मिटून बसणं म्हणजे समाधी नाही. सम आणि आधी हे 2 शब्द एकत्र आहेत. सम आधी मिळून समाधी. सम म्हणजे पूर्णपणे, आधी म्हणजे आत किंवा बाहेर किंवा संबंधी. माझ्या संबंधी मी पूर्णपणे आत गेलो किंवा बाहेर गेलो, माझ्या संबंधी पूर्णपणे मी गुंतलो तर समाधी सिद्ध झाली असं म्हणायचं. म्हणजेच काय, मी ध्यानाला बसलो, मन एकाग्र केलं, ते मन माझं एकाग्र होत आतपर्यंत गेलं, माझ्या अगदी आतपर्यंत, तर समाधी लागली असं म्हणायचं. आतपर्यंत गेल्यावर बाहेर देहाशी त्याचा काही संबंध राहत नाही, इंद्रियांशी काही संबंध राहत नाही, बाहेरच्या सृष्ट वस्तूंशी त्याचा संबंध राहत नाही. म्हणून समाधी पूर्णपणे आत जाणं. सम आधी पूर्णपणे आत जाणं म्हणजे समाधी. असं जर आत गेलं तर माझ्या देहाच्या आत आत्माच बसलेला आहे, माझं मन आत्म्याला जाऊन भिडतं म्हणजे संप्रयोग होतो, म्हणून समाधी सिद्ध झाली. हे आत गेलं तर. बाहेर हाही अर्थ आहे, वर किंवा बाहेर. आधी म्हणजे मग माझ्या देहाच्या पूर्णपणे बाहेर जर माझं मन गेलं तर, माझ्या देहाच्या पूर्णपणे वर माझं मन गेलं तर समाधी साधली असा त्याचा अर्थ. पूर्णपणे मन बाहेर गेलं म्हणजे माझ्या देहाशी त्याचा संबंध राहिला नाही, माझ्या देहाच्या इंद्रियांशी संबंध राहिला नाही. मग बाहेरच आहे. बाहेर काय काय, सगळीकडे अनेक वस्तू आहेत, त्याच्याशी संबंध नाही, पण त्या वस्तूच्या आत जे ब्रह्म दडलेलं आहे त्या ब्रह्माशी माझा संयोग होतो, संप्रयोग होतो. म्हणून ज्यावेळी मी बाहेर बघतो, बाहेर जातो, मनाने शरीराबाहेर जातो, त्यावेळी ब्रह्माशी मिलन पावतो. ज्यावेळी आत जातो त्यावेळी आत्म्याशी मिलन पावतो. बाहेर जे पसरले ते ब्रह्म आहे, त्याच ब्रह्माचा, त्याच शक्तीचा एक अंश रूपाने भाग माझ्या शरीरात बसलेला आहे, तो आत्मा आहे. मग आत गेलो तर आत्म्याचं दर्शन, बाहेर गेलो तर ब्रह्माचं दर्शन, म्हणजे समाधी सिद्ध झाली. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आहे की असं केलं, ईश्वर प्रणिधान केलं तरच समाधी सिद्ध होते. आणि हा ईश्वर जो आहे तो ईश्वर म्हणजेच, ईश्वराचा एक अंश म्हणजे आत्मा आहे आणि ईश्वर म्हणजेच ब्रह्म आहे. ईश्वर म्हणजे आधिपत्य गाजवणारा, सगळ्यावर अधिकार गाजवणारा तो ईश्वर. ईश याचा अर्थच अधिकार गाजवणे. या सगळ्या विश्वावर जी शक्ती अधिकार गाजवते तिला ईश्वर असं म्हटलं आहे. त्या ईश्वरानेच ब्रह्म निर्माण केलं आहे आणि ब्रह्माला व्यापून तेच बसलं आहे. ब्रह्माने सगळं निर्माण केलं आहे आणि ब्रह्मच त्याला व्यापून बसलं आहे. ईश्वरापासून ब्रह्म, ब्रह्मापासून आकाश, आकाश सगळं व्यापून बसलं आहे आणि त्यानेच वायू हे महाभूत निर्माण केलं आहे. त्याच्यापुढे तेज, आप, पृथ्वी ही महाभूतं, त्यांचा हा देह, म्हणून सगळीकडे ईश्वरच वास करतो आहे. म्हणून माझं सर्वस्व जर ईश्वराच्या चरणी मी अर्पण केलं तर, माझं सर्वस्व त्याच्यावर ओवाळून टाकलं तर मला ईश्वर नक्कीच सहाय्य करेल आणि माझी समाधी सिद्ध होईल. म्हणजेच माझा बाहेर आणि आत कुठेही संपर्क राहणार नाही. पूर्णपणे मी आत जाऊन आत्म्याला मिळेन किंवा पूर्णपणे बाहेर जाऊन ब्रह्माला मिळेन आणि त्यावेळीच समाधी साधली असं ठरेल. अशा तऱ्हेची समाधी माहीत नाही असे लोकसुद्धा आहेत, पण ते हे घडवतात आणि त्यावेळी ज्ञान प्राप्त होतं. आता समाधी, योग हे सगळे शब्दप्रयोग हिंदुस्थानात आहेत, हिंदू लोकांना माहीत आहेत, पाश्चात्यांना हे माहीत नाहीत. न्यूटनला, आइन्स्टाईन या लोकांना हे शब्दप्रयोग माहीत नाहीत. आर्किमेडीज, नंतर एडिसन हे सगळे संशोधक ज्ञानामध्ये इतके रममाण होत असत की त्यांची समाधीच लागायची.
संशोधनाच्या विषयाशी एकरूप होत असत त्यावेळी बाहेर काय आत काय काही शिल्लक राहत नसे, समाधीच होती. न्यूटनचे सांगण्यात येतं ना, तो संशोधनात गुंतला म्हणजे तो सांगायचा की मला जेवणासाठी सुद्धा उठवू नका, माझ्या खोलीत तुम्ही ताट दाराखालून सरकवून द्या. आणि मग 4-4 दिवसाची ताटं तशीच पडलेली असायची. खाण्यापिण्याची सुद्धा शुद्ध न्यूटनला राहत नसे, इतका तो ज्ञानाशी एकरूप व्हायचा. ज्ञान म्हणजेच ईश्वर, म्हणजेच ईश्वराशी एकरूप व्हायचा, म्हणजेच ईश्वर प्रणिधान तो करत असे. म्हणून त्याला ज्ञान प्राप्त झालं. ज्ञान म्हणजेच ईश्वर आहे, प्रज्ञान म्हणजेच ब्रह्म आहे, ते त्याला प्राप्त झालं. एडिसनचं असंच आहे. एडिसन असाच रममाण व्हायचा. कुठेतरी मी काहीतरी तिकडे अमेरिकेत कुठली गोष्ट म्हटली मिळवायची की रांगेत उभं राहावं लागायचं. क्यू म्हणजे रांग. हा रांगेत उभा राहायचा. हळूहळू रांग पुढे सरकायची, हा पुढे पुढे जायचा. त्या खिडकीपाशी गेला की आतला माणूस विचारायचं की नाव काय तुझं. हा स्वतःचं नाव सांगायला विसरायचा, त्याला स्वतःचं नाव आठवत नसे. मग मागला म्हणायचा अहो तो एडिसन एडिसन, तो असाच बावळ्यासारखा वागतो, त्याला नावच सांगता येत नाही. त्याची समाधी लागायची. त्याचा जो ध्यान विषय असेल, चिंतनाचा विषय असेल, त्याच्याशी तो इतका एकरूप व्हायचा की स्वतःचं नावसुद्धा विसरायचा. याला म्हणायचं ज्ञान समाधी. ही समाधी ईश्वर गाठण्यासाठीच पाहिजे असं नाही, ज्ञानासाठी सुद्धा समाधी लागली पाहिजे, तर ज्ञान प्राप्त होतं. मग ज्ञानाच्या बाबतीत जे घडतंय ते ईशाच्या बाबतीत घडणार, उघडच आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने ज्ञानापाशी आपलं सर्वस्व ठेवलं तर जसं ज्ञान प्राप्त होतं, तसं ईश्वरापाशी आपलं सर्वस्व ठेवलं तर ईश्वर प्राप्त होईलच. आणि हे ज्ञान किती प्रकाराने, अनेक प्रकारचं ज्ञान आहे. शास्त्रज्ञांचे उल्लेख केले म्हणून विज्ञान, शास्त्र, सायन्स याच्या संबंधीची उदाहरणं घेतली. पण इतर आता गायन ही विद्याच आहे, ज्ञान आहे. म्हणून गायनासाठी जर असं केलं, आपलं सर्वस्व गायनावर ओवाळून टाकलं आणि सतत गायन प्रणिधान करत राहिलं तर गायनामध्ये तो मनुष्य सर्वश्रेष्ठ होतो. गायनात जसं घडतं तसं वादनातही घडतं. म्हणून बिस्मिल्ला वादनात, सनई वादनात इतका वर गेला कारण हे. आणि त्यांनी सांगितले त्याच्या मुलाखतीमध्ये की काशीच्या देवळात मी सनई वादन करत असे आणि मला शंकराने दर्शन दिलेलं आहे. अल्लादिया खान हे दुसरे गायक, गायनातले निपुण, त्यांनी सांगितलं तेही शंकराची आराधना गायनातून करत आणि शंकराने त्यांनाही दर्शन दिलं होतं. कारण गाणं विद्या, गायन ही विद्या, गायन ही कला साक्षात शंकरापासूनच निर्माण झाली आहे. गायन, वादन, नर्तन हे सगळं शिवापासून आलेलं आहे. नर्तन करणारे असंच करतात, नर्तनात प्रवीण होतात, ते आराधना करतात त्या नर्तन या विद्येची, त्याच्याशी पूर्ण एकरूप होतात आणि म्हणून त्या कलेत पारंगत होतात. या सगळ्या कला घ्या, हेच दिसेल तुम्हाला. सगळ्या प्रकारचं ज्ञान हेच दिसेल. त्या ज्ञानाची जर साधना केलीत आणि त्याच्याशी जर तुम्ही प्रणिधान म्हणजे आपलं सर्वस्व ठेवलं, नक्की मिळेल. गणितासारखा विषय अवघड आहे, आपलं सर्वस्व ठेवा तिथे, गणितात पारंगत व्हालच. असे कितीतरी गणिते आहेत. मला हा अनुभव आला. मी ज्यावेळी रामायण महाभारताचे काळ काढायला लागलो, गणिताशी इतका एकरूप झालो की गणिताचं मर्म समजलं मला, खगोलशास्त्राचं मर्म समजलं, त्या ग्रहताऱ्यांच्या हालचाली कशा ते मला समजलं. त्याच्या आधाराने मी काळ काढू शकलो आणि त्याचे पुरावे खगोलशास्त्राच्या आधाराने जसे दिले तसे वातावरणशास्त्राच्या आधारानेही दिले की अमुक ऋतू त्यावेळी होता, त्याचं हे प्रत्यंतर हे मिळतं. म्हणून अर्जुन ज्यावेळी स्वर्गातून परत आला, पांडवांना भेटला, त्यावेळी मी जो दिनांक मी काढला आहे तो 29 जुलै आहे. 29 जुलैचा अखेर हा सगळ्या हिंदुस्थानात पावसाळ्याचा असतो, वर्षा ऋतू. आणि महाभारतात व्यासांनी अर्जुन पांडवांकडे परत आला त्यावेळी पावसाचं वर्णन केलेलं आहे. दुसरी एक अशीच मी दिनांक काढला आहे, तो मे महिन्यातला आहे. आणि तो मे महिन्यातला आणि कारण व्यासानेच दिले, हे सगळे पांडव तृषार्त झालेले होते आणि पाण्याच्या शोधात निघाले होते.
पाणी मिळालं, तो यक्ष होता, त्यांनी प्रश्न विचारले, यांनी उत्तरं दिली नाहीत म्हणून ते एक एक जण पडले. शेवटी युधिष्ठिरामुळे ते पुन्हा जिवंत झाले. हा जो प्रसंग हा मे महिन्यातला आहे. म्हणून पाण्याचं दुर्भिक्ष. म्हणून जे असं आपल्याला ज्ञान साधना केल्यावर मिळतं ते सिद्धीच आहे, समाधीमधली सिद्धी आहे. कारण गणित करताना समाधी लागते आणि काय ते बरोबर समजतं. याला म्हणायचं समाधी सिद्धी. असं केलं तर खरं ज्ञान होतं. मग असं जर गणिताचं ज्ञान होतं, गायनाचं होतं, वादनाचं होतं, मग ईश्वराचं होणार नाही का? होणार. कारण हे सगळे गुण एकत्र असलेलं जे काय म्हणायचं व्यक्तिमत्व वरवर सांगायला बोली भाषेत की जे चैतन्य, त्याचं दर्शन आपल्याला होतं, म्हणजे अनुभव येतो. त्याला म्हणायचं समाधी सिद्धी. आणि समाधीमध्येच अशा तऱ्हेचं ईश्वर दर्शन होतं. समाधी ही क्षणभरसुद्धा असू शकते. समाधी म्हणजे महिनोन्महिने बसल्या समाधीत असा एक अपसमज सगळीकडे फैलावलेला आहे. 1 वर्ष समाधीत, 10 वर्ष समाधीत असं घडत नाही. हा माझा अनुभव आहे. त्या अवस्थेत काळ इतका वेगाने जात असतो की खूप काळ लोटला असं वाटतं, प्रत्यक्षात क्षणभरच झालेला असतो. ही नीट पारख केली तरच कळतं, नाही तर कळत नाही. हे सगळं समाधीत घडतं आणि म्हणून समाधीमध्ये हे सगळं प्राप्त होतं असं पतंजली सांगतायत. आणि म्हणून समाधी साधण्यासाठी हा मार्ग त्यांनी सांगितला आहे. यालाच योग मार्ग, अष्टांग योग, राजयोग असं सांगितलं आहे. आणि त्यातून कैवल्यापर्यंत तुम्ही जाता असं पतंजली म्हणतात. कैवल्य म्हणजे केवळ एकच एक वस्तू, म्हणजेच ईशतत्व, शिवतत्व, नाव काही द्या, ती एक वस्तू विश्वात सगळीकडे भरून राहिले. ती कशी मिळवायची ते पतंजलींनी सांगितलेलं आहे. आता हे सगळं मिळवताना समाधीपर्यंत जायचं आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे? पतंजली सांगतायत स्थिर सुखम आसनम. समाधीत बसण्यासाठी आसन काहीतरी पाहिजे, बैठक पाहिजे. ती कशी असावी? स्थिर आणि सुख. ते आसन आपलं स्थिर पण पाहिजे आणि सुखमय पण पाहिजे. एवढंच पतंजली सांगतायत. अनेक तऱ्हेची आसनं पतंजलींनी सांगितलेली नाहीत. ही जी आसनं वेगवेगळी सांगतात, सिद्धासन काय, पद्मासन काय, वज्रासन काय, ही सुखमय नसतात, दुःख देणारी असतात. म्हणजे आसनात प्रवीण असलेल्या लोकांनासुद्धा जास्त वेळ त्या आसनात बसवत नाही, म्हणजे त्रासदायक आहेत आणि ते नको आहे असं पतंजली सांगतायत. जर माझे गुडघे दुखत असले तर माझं लक्ष आत्म्याकडे जाणार नाही, गुडघ्यांकडे जाईल. मन गुडघ्यांशी एकरूप होईल, आत्म्याशी होणार नाही. हे त्यावेळी मला कळलं आणि म्हणून मी विचारायला लागलो. आणि मग आणखीन खोल विचार केला की का नाही मला पद्मासन येत, सिद्धासन का नाही येत? तर लक्षात आलं माझ्या मांड्या खूप जाड आहेत, कडक झालेल्या आहेत. कारण मी 500 बैठका मारत असे. 500 जोर 500 बैठका हा माझा व्यायाम असायचा. असं बलदंड झालेलं माझं शरीर हे असं वाकेल का? नाही वाकणार. मग जर वाकणार नाही तर मी योगमार्गाला लागायचंच नाही का? तसं तर नाही. पतंजली असं कुठेच सांगत नाहीत, दत्ताने असं सांगितलं नाही. किती माणूस बलदंड असो योगमार्ग साधू शकतो. कारण योग साधायचा आहे हा मनाने साधायचा आहे. मनाने आत्म्यापर्यंत जायचं आहे, शरीराने नाही. हेच या लोकांना कळत नाही आणि म्हणून विविध आसनं सांगतात. ही आता कितीतरी 100च्या वर आसनं आहेत. याचा आणि पतंजलींनी सांगितलेला योगाचा काडीचाही संबंध नाही. ती जी आसनं आहेत ती व्यायामाचे प्रकार म्हणून आहेत. काय असायचं, पूर्वी एका जागी गुहेत बसून हे साधना करत असत. नुसतं जर बसून राहिलं तर साहजिकच शरीर निर्बल होत असे, हालचालच नाही म्हटल्यावर. आणि हालचाल नसलेल्या शरीराला व्याधी निर्माण होतात. त्या होऊ नये म्हणून काहीतरी व्यायाम पाहिजे. पण हे लोक उपास तापास करणारे, माझ्यासारखा जोर बैठकांचा व्यायाम केला तर खाणं जास्त पाहिजे, भिक्षा मागून राहताना असं कसं? म्हणून त्यांनी नवीन शक्कल शोधून काढली की अशा पद्धतीचा व्यायाम करावा. तो जर व्यायाम केला तर खाणं वाढवायचं कारण नाही. एका छोट्या जागेत सगळं करता येतं. माणूस झोपण्या इतकी जागा असली म्हणजे 6 फूट लांब आणि 2-2.5 फूट रुंद एवढ्या जागेतसुद्धा आसनं करता येतात. ती योगासनं नाव दिलं आहे. पण ह्या योगाचा म्हणजे राजयोग किंवा अशा तऱ्हेचा जो योग, समाधीचा योग,
त्याच्यासाठी त्या आसनांचा काहीही उपयोग नाही. हे कोणी शिकवत नाही. योगाचे क्लासेस चालतात, हे आसन ते आसन. योगाचा म्हणजे ज्ञानयोग, ध्यानयोग, समाधियोग याचा संबंधच कुठे नसतो. हे नाही होता कामा. मग काय पाहिजे तर आसन स्थिर पाहिजे, स्थिर आणि सुखमय. म्हणून सांगतोय पतंजली पुन्हा पुन्हा म्हणतात आसन सुखमयच पाहिजे. तुमचे गुडघे जर दुखायला लागले त्या विशिष्ट आसनामुळे तर तुमचं मन आत्म्याशी एकाग्र होणार नाही, गुडघ्यांशी एकाग्र होईल, लक्षच जाणार नाही. आता हे आसन का निघालं तेही सांगतो. पद्मासन म्हणजे पायाचा घोटा मांडीवर घेणं, या पायाचा घोटा या मांडीवर घेणं. हे केलं आहे. सुरुवातीला जड जातं, पण एकदा ते साधलं तर मग एक दुःख नाहीसं होतं. साधी मांडी जर आपण घातली तर आपल्या एका पायाचा घोटा जमिनीला टेकलेला असतो, भूमीवर दाबला गेलेला असतो आणि भूमी कडक असते आणि आत हाड कडक असतं. मधल्या जागेत कातडं सापडतं. खाली भूमी आणि आत हाड आणि कातडं चेंबटतं आणि दुखायला लागतं. मग तिकडे मन जाईल म्हणून साधी मांडी नको. मग असं करा, मग ह्या पायाचा घोटा या मांडीवर, या पायाचा घोटा या मांडीवर. मग मांडी मऊ असते, आत मऊ, आत ते जे हाड आहे आतलं त्याच्या बाहेर कातडं, त्या आत हाड कडक असलं तरी कातडं बाहेरच्या मऊ मांडीला स्पर्श करून असतं, म्हणून ते कातडं चेमटत नाही, दुःख निर्माण करत नाही, म्हणून ते आसन शोधलं आहे. पण ते आसनच जर त्रासदायक ठरत असेल तर त्या आसनात बसणं योग्य नाही. मग काय करावं? खाली जर भूमीचा कडकपणा जाणवतोय आणि त्रास होतोय तर भूमीचा कडकपणा घालवण्यासाठी त्या भूमीवर काहीतरी अंथरा, गादी ठेवा, कातडं ठेवा, गालीचा ठेवा, साधी धोत्राची घडी ठेवा, पातळाची घडी ठेवली तरी चालते. खाली भूमी टोचू नये म्हणून ते पाहिजे. आसन सुखमय पाहिजे म्हणून. इराणी गालीचा वापरला तरी चालतो, काही बिघडत नाही. वाघाचंच कातडं पाहिजे अशी अजिबात आवश्यकता नाही. ते कुणाच्या डोक्यातून खूळ निघालं माहीत नाही. वाघाच्या कातड्यावर साधनं चांगली होते का? वाघ तर उग्र, हिंसक आणि तुम्ही अहिंसा मार्गाला लागलेले, का वाघाचं कातडं वापरायचं? मग हरणाचं कातडं, अरे कशासाठी त्या बिचाराचा प्राण घ्यायचा? हरणाचाही प्राण घेऊ नये आणि वाघाचंही प्राण घेऊ नये, त्याचं कातडं वापरण्याची आवश्यकता नाही. आपल्या नेहमीच्या गादीवर बसा. आता तुम्ही ते बसल्यात जे माझं व्याख्यान ऐकताय, या सगळ्यांच्या घरी तुम्ही गादीवरच झोपता. ज्या गादीवर तुम्ही झोपता त्या गादीवर बसून ध्यान करायला काहीही प्रत्यवाय नाही. खाली मऊ पाहिजे एवढंच आहे, बाकी काही नाही. आता हे झालं सुखमय, टोचता कामा नये. आणि म्हणून नुसत्या जमिनीवर, नुसत्या भूमीवर बसू नये, कारण भूमी टोचते, म्हणून काहीतरी अंथरून बसावं. म्हणून ज्ञानेश्वरांनी सांगितले, गरीब बिचारा होता तो, त्याच्याकडे काही इराणी गालीचा नव्हता, गादी कापसाची सुद्धा नव्हती, म्हणून त्यांनी सांगितले खाली गवत पसरा, त्याच्यावर धोत्राची घडी आणि त्याच्यावर बसा. गवत कशासाठी पसरायचं? तर भूमीचा गारवा अंगाला लागू नये म्हणून, किडेमुंग्या तिथे येऊन चावू नयेत म्हणून. तरी गवतसुद्धा थोडं कडक असतं, टोचत असतं, म्हणून वर धोत्राची घडी ती पसरली की गवताचा कडकपणा किंवा बोचरेपणा आपल्याला जाणवत नाही. म्हणजे सुखमय आसन झालं ना. बसा, काहीच बिघडत नाही. म्हणून आसन. आता आसन कसं हे सांगितलं. गवताचं, त्याच्यावर धोत्राची घडी, इराणी गालीच्या गादी वाटेल ते घ्या, काही बिघडत नाही. कातडी घेऊ नका, कारण त्याच्यात हिंसेला तुम्ही खतपाणी घालता, म्हणून ते नको. म्हणजे अशा तऱ्हेचं शाकाहारी आसन घ्यावं, काही हरकत नाही, असं माझं म्हणणं आहे. आता हे आसन एक म्हणजे ज्याच्यावर बसायचं ते आसन, आणि कुठल्या आसनामध्ये बसायचं हाही पुन्हा विचार आहे. साधी मांडी घातली तर काय होतं सांगितलं, म्हणून पद्मासन शोधलं, म्हणून सिद्धासन शोधलं. वीरासन असंच आहे, हे दोन्ही पाय मोडपायचे आणि बसायचं, ते वीरासन. म्हणजे हनुमान जो बसलेला असतो गदा घेऊन, त्याचा एक पाय जसा असतो तसं दोन्ही पाय ठेवणं म्हणजे वीरासन. तसं बसा. तुम्हाला जे आसन सुटसुटीत वाटेल, ज्याच्यामध्ये दुःख होणार नाही, अशा आसनात बसा. दुःख शून्य असं आसन म्हणजे सुखमय आसन असावं. म्हणजे तुमच्या शरीराची अवस्था अशी असावी की ज्याच्यामुळे दुःख होणार नाही, शरीराला सुख वाटेल अशी अवस्था असावी. त्याला सुखमय आसन आहे असं म्हटलं. पण ते स्थिर असावं असंही सांगितलं आहे. साध्या मांडीत जर आपण बसलो
नेहमी आपण म्हणजे जेवायला वगैरे बसतो तसं, कुठेही जायला बैठक असेल, गाण्याची बैठक, कुठेही तसं साधी मांडी घालतो, तसं जर बसलो तर ते आसन स्थिर होत नाही, आपण हालतो सारखे. आपण जर हालत राहिलो तर मन एका जागी स्थिर होत नाही. म्हणून मन स्थिर करायचं असेल तर आसनही स्थिर पाहिजे, आणि म्हणून ही विविध आसनं शोधून काढली. Please like, share and subscribe. And don't forget to press the bell icon for new notifications and videos. Thank you.